बातमी कोकणात आहे। कोकण किनारपट्टीला लाटांचा तडाखा बसतोय। समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळतायत। आज जून महिन्यातली सर्वात मोठी भरती असून 3.5 ते 4 मीटरपेक्षा उंच लाटा उसळत आहेत। आज अमावस्या असल्यामुळे समुद्राच्या उधाणाला अधिक जोर आलाय। किनारपट्टी भागामध्ये वेगवान वारे वाहत आहेत। किनारपट्टी भागामधील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। कोकण किनारपट्टीला आज अजस्त्र लाटांचा तडाखा बसताना पाहायला मिळतोय। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रकिनारी आहोत आणि या ठिकाणची ही दृश्य पाहतोय। आज समुद्राला मोठी भरती आहे, त्याचप्रमाणे उंचच्या उंच लाटा समुद्रामध्ये उसळतील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे अजस्त्र लाटांचा मारा जो आहे तो किनारपट्टीवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोमवारपासून उंच लाटांचा इशारा आहे तो देण्यात आलेला होता। आज तिसरा दिवस आहे। काल देखील या उधाणाचा फटका जो आहे तो दापोली तालुक्यातील पाचपंढरी गावाला बसलेला होता। या ठिकाणी जवळपास 40 ते 50 लोकांच्या घरामध्ये समुद्राच्या उधाणाचं पाणी शिरलं होतं, त्यामुळे तेथील लोकांना देखील स्थलांतर करावं लागलेलं होतं। आज देखील काहीशी अशीच परिस्थिती समुद्रामध्ये आहे। आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। पाऊस कुठेतरी सरींवर बरसतोय, मात्र असं असलं तरी समुद्रात मात्र अजस्त्र लाटांचा जो तडाखा आहे तो किनारपट्टीला बसताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे प्रशासनाकडून देखील किनारपट्टीवरील लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच आज अजस्त्र लाटांचा मारा किनारपट्टीवर होत असल्याने किनारपट्टीवरील लोकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगणं आवश्यक आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।